काय? आइए आइए पंत, आइए। पहले खाना खाइए, बाद में हमसे मिलिए। ये क्या है? तुमचा धर्मग्रंथ। हमारा धर्मग्रंथ? जी, आमच्या शिवाजी राजांनी तुम्हाला भेट म्हणून दिली आहे। वजह? आमच्या राजांचं असं म्हणणं आहे, राजकारणात धर्म आणू नका। क्यों डर गया शिवाजी? बिलकुल नाही, अजून एवढीच फौज आणा हवी तर। परंतु आमच्या देवदेवतांची विटंबना करू नका। क्यों ना करे हम है बुत शिकन, कुफ्र शिकन, फिर क्यों ना करे हम? अब ये देखिए, हमने खाना बनाया है और इन्हें परोसा है। खाना भी जायकेदार बना है। क्यों नहीं होगा खान साहब? चूल्हे में इनके अभंग, इनके ग्रंथ और ओवी के बाढ़ जो है। अरे देखो, आग खत्म हो गई है, रस्से को उबाल आना चाहिए। क्यों नहीं खान साहब, पर अभी बाढ़ और ग्रंथ खत्म हो गए हैं। हाँ? नहीं, अभी एक आसमानी किताब बाकी है। क्या क्या कहा आपने? जो आपने सुना, लेकिन डरिए मत, मी नाही देणार आसमानी किताब। नाही म्हणजे या आसमानी किताबावर रस्सा उकळणार नाही असं नाही, परंतु आम्हाला माहिती आहे, धर्मग्रंथावर भाजी नाही, सत्य विचार शिजवायचे असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे असे धर्मग्रंथ जाळून विचार नष्ट होत नाहीत, सत्व नष्ट होत नाही। आणि दुसरी गोष्ट, आमच्या राजांनी मोठ्या अदबीने ग्रंथाच्या पावित्र्याला बाधा न येता तुम्हाला द्यायला सांगितलंय। या सुनो पंत, आपने हमारी दावत का मजाक किरकिरा कर दिया। खान साहेब, यह आसमानी किताब जरूर पढ़ना। शांति, सुकून, आदर भाव तुम्हालाही समजेल। पंत, लय वाईट घडलं बघा। भूल पडल्यागत झालंय। पांडुरंगाच्या पंढरीत मांसाहार केला। केला तो केला, पण तो मांसाहार आपल्याच धर्मग्रंथांवर शिजवलेला। वाईट झालं, पोटात कालवा कालव झाली। आता पंत तुम्हीच सांगा, या पापातून आम्ही कसं बाहेर पडायचं ते? तुमच्या हातून पाप घडलं असेल, परंतु त्या कैवल्याच्या पुतळ्यानं, त्या पांडुरंगानं तुम्हाला नक्की माफ केलं असणार। का करला मस्ती माफ करणार,
कारण तुम्ही घेतलेल्या पवित्र्यामुळं खान वरमला. आम्ही घेतलेल्या पवित्र्यामुळे? होय, तुम्ही बडी बेगमला खलिता पाठवला आणि बडी बेगमनं अफजल खानाला सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे काय झालं? काय झालं? अहो, त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती वाचली. हा, फक्त तुम्हाला डोळ्या देखत धर्मग्रंथ जळताना बघायला लागले. पण ते धर्मग्रंथ तर आमच्या चुकीमुळे जळाले ना. अहो, हे तर काहीच नाही. पूर्वी आपल्या प्राचीन विद्यापीठातून अशी अनेक ग्रंथालय जळत होती. 6-6 महिने जळत होती. आपले कित्येक ग्रंथ गझनी तुर्कस्तानात घेऊन गेला आणि हे वर्षानुवर्ष चालू आहे. त्यामुळे धर्मग्रंथ जाळून केलेलं भोजन नवीन नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. शिवाय राजांनी तुम्हाला धन्यवाद दिलेत, पांडुरंगाची मूर्ती वाचली म्हणून. बघा पांढरे नाईकजी, शिवाजी राजा आपले शत्रू तरी आपलं कौतुक केलंय. ते जास्त महत्वाचं नाही. आम्हास ते दुःख होतंय ते खान साहेबांनी आपले ग्रंथ जाळले त्याचं. म्हणतात ना, गाढवास गुळाची चव ती काय. तसेच खानास पवित्र धर्मग्रंथांची गोडी कुठून? ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी त्यास सरपण वाटते काय? तुकोबांचे अभंग सरमाडे वाटतात? नामदेव, चोखोबा, जनाबाई, गोरा कुंभार यांच्या पोथ्या या चोळट्या वाटतात. रामायण, महाभारत त्यास लाकडे वाटतात. होय आऊसाहेब, लाकडच वाटली म्हणून तर खानानं ती चुलीत घातली. ज्या ग्रंथांनी भक्तीचा भवसागर उभा केला, भावभक्तीची चंद्रभागा प्रत्येक हृदयात उत्पन्न केली, त्याच ग्रंथांच्या योगे खानानं जाळ उत्पन्न केला आणि त्या जाळावर मोठ्या पातेल्यातून मांस शिजवलं. आज हे लई वाईट झालं बघा. होय कान्होजी काका, वाईटच झालं. अशा प्रकारचे वर्तन करून खानाने भागवत धर्मास आव्हान केलं आहे. आता लोक चिडतील, रागवतील. ते तर होणारच मोरोपंती. परंतु खानाला हे ठाऊक नाही की महाराष्ट्राची रयत या महाभागवताच्या संगतीत लहानाची मोठी होते. त्या भागवताचे आणि भगवंताचे ग्रंथ असे जाळून का त्याची राख होणार आहे? खानास माहित नाही, हे पवित्र ग्रंथ जेवढे बाहेर आहेत तेवढेच ते वारकऱ्यांच्या आत आहेत. आत बसलेले ग्रंथ कसे जाळशील म्हणावं? आणि जो मजकूर कधीच पुसला जाऊ शकत नाही त्याला कुठली आग कशी जाळेल? खानाला हे ठाऊक नाही की इथं अभंगांनाही पाण्यात तरण्याचा इतिहास आहे. ते पाण्यात आणि आगीतही अमर आहेत. दुःखात सुख एवढेच की खानाच्या फौजेत असलेले मराठा सरदार त्यांना पंढरीची, देवदेवतांची, ओवी अभंगांची जाड आहे. आऊसाहेब, त्यांनी अजून बी विचार करावा आणि राजगडाच्या सावलीस यावं. कान्होजी काका, त्यांना जहागीर आणि धरायला पालखीचा गोंडा मिळण्याशी मतलब. परंतु आऊसाहेब यांना एक होणार. खान चौताळला असणार, तो आता संधी शोधणार. मराठा सैनिकांच्या पावित्र्यानं तो गांगरला असला तरी तो नरमणारा नाही. त्याच्या हातातला घण तो कुठंतरी घालणारच. पण कुठं? पांडुरंग पांडुरंग. माऊली, बुक्का लावा माऊली. अहो कशाबद्दल? अहो, बुक्का तर कपाळी लावून घ्या. अहो पर कशापायी? पंढरीचा बुक्का माझ्या लागला कुंका, सावळा पांडुरंग मला भेटून गेला सका. आज तुमच्यामुळं पंढरपुरातला पांडुरंग वाचला, नाहीतर तो चक्करदूम माणूस. चक्रधूम माणूस? अफजल खान हो. त्याने काय पंढरपूर ठेवलं असतं होय? हे सगळं तुमच्यामुळं. पांडुरंग पांडुरंग. खान जाणू नये का मराठा सरदार हीच त्याची शक्ती आहे.
म्हणून तर तुमच्या जीवावर ही मोहीम. हे मात्र पटलं. सह्याद्रीत लढायचं तर माणूस मराठीच पाहिजे. आत्ता कसं बोलला? खानाला सांगा की देवस्थानाला हात लावू नका, आणि तो लावायला गेला तर तुम्ही देवाधर्मासाठी उभं राहा. पांडुरंग तुमचं भलं करेल. येतो माऊली. पांडुरंग पांडुरंग. गलत हो रहा है ये, बहुत गलत हो रहा है ये. अबूजान क्यों उन मराठा सरदारों की सुन रहे हैं? तुलजापुर में जो कुछ हुआ उसका बदला पंढरपुर में लिया जा सकता था. हमें जवाब चाहिए. चलिए उन्हीं के पास. हुजूर बचाओ हुजूर. ये सब क्या हो रहा है? हुजूर हुजूर इसने मुझे मारा और काम बताता है हुजूर. बताऊंगा. मेरा हाथ के नीचे जो काम करता है तू. हुजूर मुझे बचाओ हुजूर. बताएगा. आदिल शाही के हाशिमों पे हाथ उठाएगा, उन्हें हुक्म देगा. का मारला आमच्या माणसाला? त्याचा न्याय है आमसनी. तो आता बिचारा हाशमाकडून काम करून घेत होता. तो हाशमच त्याची आज्ञा ऐकत नव्हता. क्यों सुनेगा? हशम है वो. तुम काफिरों की बातें क्यों सुनेगा? आता एका फौजेत राहून धर्माप्रमाणे हुद्दा ठरणार का? देखा खान साहब, इन लोगों के तेवर देखिए. फाजल खान, ये क्या हो रहा है? क्या अनबनी मची है? अंकुश खान, क्या आपको पता नहीं ये लोग कौन है? हमारी फौज के बहादुर सरदार है ये. कहने का मतलब ये है कि मराठा सरदारों के साथ सभी लोग तमीज से पेश आना. मराठी सरदार बहुत बहादुर है. जंग में अपनी जान की बाजी लगाकर कंधे से कंधा मिलाकर लड़ते हैं. इन्हें ऐसा वैसा कुछ ना बोलना, और ये हमारा हुक्म है. आप लोग जाइए. आइंदा ऐसी गलती हमारी फौज में नहीं होगी. शुक्रिया. ये तो खान साहब, आपने ठीक नहीं किया. उन्हें सर पे बिठा लिया है. हाँ हाँ, तो ये लोग हमारे लिए आफत ना बन जाए. देखते रहो मेरे जंग बहादुरों, ये अफजल खान की चालें हैं. बड़े बड़ों को समझ में नहीं आती. इन मराठाओं को उनकी औकात दिखाएंगे. बिना कुछ बोले वक्त आने पर उन्हें पैरों तले रौंद देंगे. राज, बोला तानाजीराव. राज, खानाच्या तळावर हालचाली सुरू झाल्या. याचा अर्थ खानानं तळ हलवायचं ठरवलं तर? खबरा तर तशाच आहेत राज. त्याची टेहळणीची आणि छबिन्याची पथकं मोर निघाली. पण पथकं गेली कुठल्या दिशेला? काही वाखरीवरनं पिंगळीकडं आणि काही अकलूजच्या दिशेने रवाना झाली. राजे, खानाचा काय असेल मोहरा? आपला काय अंदाज? नाही सोनोपंत, खानाचा अंदाज बांधणं कठीण. मला तर वाटतंय तो आला मोठं देवस्थान गाठून येणार. कारण बुच्चिक नाही का त्यो. तसं असेल तर मग म्हसवडचा सिद्धनाथ नाही तर आमचं कुलदैवत शिखर शिंगणापूरचा महादेव. मला बी तेच वाटत होतं राज, पण बोलायला जीभ रेटली नाही. खान शिखर शिंगणापूरला आला तर अवघड होईल तानाजीराव. पण त्यो आता काय थांबणार आहे वय? निघाला त्यो. एक मजल मोर बी आला असेल त्यो.
खान वेगाने येणार याचा अंदाज होताच. राजे, नाही म्हटलं तरी पंढरपूरचा त्याचा कार्यभाग नीट साधला नाहीये. उलट मराठी सैनिकांच्या मनात जागृती निर्माण झाली आहे. आम्ही ती पाहिली आहे ना. कितीही म्हटलं तरी त्यांना त्यांच्या मातीबद्दल, रीतिरिवाजाबद्दल जिव्हाळा आहे. तो जिव्हाळा आपल्याला जपायचा आहे सोनोपंत. हा जिव्हाळा जर जपला गेला तर हेच मराठा सैनिक आपल्या अस्मितेसाठी लढतील. तो भविष्यकाळ झाला राज. नाही म्हणजे आता हे जे मरण जवळ येऊन ठेपलंय त्याचं काय करायचं? बरोबर आहे तानाजीराव तुमचं. सोनोपंत, कदाचित खान आता देवस्थानाकडे न जाता थेट स्वराज्यात घुसला तर? अचानक येणं केलं? अहो आमाच ती सांगावा धाडला असता तर आम्ही सावता आलो असतो ना खान साहेब. काय झालं खान साहेब? इलाजीराव, हाजी, आप सब हमारे अपने हो. आप ही के भरोसे पर हम निकले हैं. सही या गलत? सही. यह जंग सिर्फ हमारी नहीं आपकी भी है. सीवा जितना हमारा आपका दुश्मन है उससे कई ज्यादा वो आदिल शाही का दुश्मन है. लेकिन क्या करूं समझ में नहीं आ रहा. ये सीवा बहुत तकलीफ दे रहा है. इसलिए सलाह मशवरा करने हम आए हैं. अहो कसला सला मसोरा, तुम्ही फक्त हुकूम सोडा. आम्ही समजे जातो आणि मोहीम फत्ते करूनच येतो. बोला काय करायचं? सीवा ने सारी सीमाओं पर चौकी पहारे बिठाए हैं. बस आप सबको वहां जाकर वो चौकी पहारे तबाह करने हैं. आवाज झालं म्हणून समजा. शाबाश मेरे शेरों. जिस फौज में आप जैसे बहादुर जाबाज सिपह सलार हो, कामयाबी उस फौज के कदम चूमेगी. तुम सब सीवा का बंदोबस्त करो. यही मौका है आपको अपने पुराने हिसाब चुकाने का. सीवा को दिखा दो अपनी शमशीर की ताकत. गाड़ दो वहां अपना निशान. फाजल, अबूजान, हमें बीजापुर लौटने की इजाजत दीजिए. क्यों? हम तो यहाँ आपके किसी काम के हैं ही नहीं. ना तो हम उन मराठा सरदारों के जैसे जाबाज और बहादुर हैं, और ना ही हम कोई जंग जीत सकते हैं. फिर तो हमें लौट ही जाना चाहिए ना. बचपन में भी तो ऐसे ही करता था. नाक पर गुस्सा है तेरे. फाजल मेरे बेटे, तुमने अपने बाप को पहचाना ही नहीं. हमने उन मराठा सरदारों की तारीफ कर उन्हें भेज दिया. अब सीवा के मराठे और अपने मराठे लड़ेंगे, मारेंगे, मरेंगे. तब तक हम यहाँ अपना और एक काम करेंगे. कौन सा काम? शिखर शिंगणापुर, सीवा का और मराठाओं का कुलदैवत, और हमारे हाथ में है हथौड़ा. आता माग हटायचं नाही. पण जी आता खान साहेबांनी जो विश्वास दावलाय तो मोडू द्यायचा नाही. तर त्यांनी त्या हाशमाला बी सुनावलं आणि त्यो अंकुश खान त्याचं बी ऐकलं नाही. मी काय म्हणतो, आपण जे सरदार आहोत फौजत ते किती कामाचं आहेत हे दाखवायची हीच वेळ आहे. चला मग, घाल तलवारी घ्या आणि निघा. सावध राहा.
समोरून शिवाजीचं सैनिक येतंय वाटतं. असं वाटतंय खरं. ही सलामी तर नाही ना? सलामीच हाय. पण भाल्यावर काहीतरी फडकताना दिसतंय. थांबा, म्या बघतो. पिंडीचं चित्र आहे यावर. आणि हातोडा बी दिसतोय. यो इशारा तर नाही ना? इशाराच हाय हा. काय अर्थ असेल पण पिंडीचा आणि हातोड्याचा?